धन्यवाद कोंगले लगेच या कारण की लाईव्ह स्पर्धेत आहे आपण पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतो यावेळी मात्र पुन्हा अक्रॉस द बॅट पंचांकडे दाद मागितली जाते ते मात्र काय घडलंय चेंडू यष्टीनावरती आंधळला आहे का की चेंडू मात्र बॅटची टॉप एज होती इनर एज होती पंच मात्र डिस्कशन करतील आणि आपला डिसिजन देतील लाईव्हच्या माध्यमातून आपण ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण पाहतो आणि इथे मात्र पंचांचा डिसिजन आलाय ते मात्र नॉट आउट फलंदाज नॉट आउटचा मात्र इथे आपल्यामध्ये डिसिजन आलाय पंचांचा मात्र 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा राहुल मास्टर्स कलंबडवरचे आपण पाहतो कोंबले 11 या दोन संघादरम्यान हा सामना पाहतो एक अटीतटीची झुंज असेल आणि यामध्ये तो संघ विजय होईल तो संघ जाऊन पोहोचेल टांगर संघासोबत खेळण्यासाठी षटकातील मात्र पुढील चेंडू यावेळी मात्र चेंडू क्लास केला चेंडू इंडिया रावेमध्ये 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू मात्र निघून जाते सीमा पार क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल सुद्धा पाहायला भेटतो चौकार आला आणि चौकार निश्चित काय घडलं तर धावपळीवर धावा जाऊन पोहोचला त्या मात्र 2 चेंडूच्या राहुल ब्लास्टर्स कलंबट आयोजित राहुल ब्लास्टर्सच्या शब्दानंतर 19 मात्र सुरेख आयोजन आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील यावेळी मात्र चेंडू अतिरिक्त मात्र सुरक्षित रक्षण क्षेत्ररक्षण वाईट चेंडूचा इशारा असेल मात्र तिथे मात्र सुरक्षित रक्षण राहुल साठी संधी आहे जर यशनीची केला तर 100 रुपयांचा पारितोषिक या चेंडूवरती बघूया या चेंडूवरती यशनीची होते त्या फलंदाज षटकातील मात्र पुढील चेंडू मात्र अक्रॉस द बॅटचा वापर केला चेंडू मात्र निघून गेला की टँकर्स पहिलं क्षेत्ररक्षण वेगाने पुढे ट्रॅव्हल झालाय गचाड क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न इथे मात्र आपण पाहतो तर 2 धावा कंप्लीट होतात या 2 धावेने धावपळ करतो धावा जाऊन पोहोचले आता 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा राहुल साठी संधी अजून सुद्धा असेल अंतिम 2 चेंडू आहेत इथे मात्र थोडंसं बॅटची टॉप आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षण आलाय क्षेत्ररक्षण झालंय सिंगल वरती समाधान मानावं लागलंय आणि या सिंगलने पुन्हा एकदा धावपळ करते जाऊन पोहोचलंय ते मात्र तब्बल 13 धावा 13 धावा धावपळ करते लागला तर अंतिम शेवटचा चेंडू मात्र मैदानामध्ये शिल्लक असेल आता करता 5 चेंडूचा खेळ झालाय इथे मात्र आपण पाहिला टांगर संघ शेवटचा अंतिम चेंडू असेल बारा प्रतिनिधी त्यासाठी बोलत असतो मात्र धावाची संधी तिथे मात्र डायरेक्ट गेटची संधी होती तिथे मात्र डायरेक्ट थोडंसं बचावलं जातो सिंगल येते आणि या सिंगलने पहिल्या षटकाचा समाप्त होतो पहिल्या षटकामध्ये धावपळ तब्बल धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 15 धावा शेवटच्या अंतिम 6 चेंडू राहुलसाठी मात्र पारितोषिक येते पहिल्या चेंडूवरती जर गडीबाद करतो तर 100 रुपयांचा पारितोषिक आपण पाहतोय सुरेंद्रजी शिर्के साहेबांकडून यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये असेल झेल होऊ शकणार नाही चेंडू मात्र निघून गेलाय इंटू द फॅन्स हा येतो 1 चौकार डीजे धावा मात्र जाऊन पोहोचला 19 धावा राहुल साठी पुन्हा एकदा पारितोषिक असेल गडीबाद साठी सुरेंद्रजी शिर्के साहेबांकडून 100 रुपये
या शतकातील गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल राहुल गोलंदाजी मार्गावरती दुसऱ्या चेंडू घेऊन मात्र चेंडू आपण पाहतो निघून जातो रिवर्सचा फटका आणि यावेळी मात्र चेंडू इंडिगोचा असा होतो यावेळी मात्र बॅटिंग दोन चौकार हॅट्रिक साठी तिसरा हॅट्रिक यावेळी मात्र फलंदाज मात्र बाद यावेळी मात्र फलंदाज बॅटिंग यावेळी दुसऱ्या संधी देऊया मधुर संगीत मैदानामध्ये दाखवलं जातं मात्र सतीश उर्वरित आपण चेंडू पाहतो तर मात्र शिल्लक असतील धावपळकरी धावा जाऊन पोहोचल्यात 23 धावा उर्वरित अजून सुद्धा येणारे 3 चेंडू मात्र महत्वाचे असतील 23 धावा धावपळकर तब्बल जाऊन पोहोचल्यात गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज राहुल या शतकातील हा चौथा चेंडू यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर येतो धावाची संधी निर्माण होईल का डायरेक्ट हिट सुद्धा नाही त्याच्यावर पैकी असेल सिंगल होती इथे मात्र फक्त डायरेक्ट 2 धावा वाईट सुद्धा आहे वाईट प्लस 2 अशा एकूण 3 धावा आणि या 3 धाव्याने आता मात्र धावपलकारती जाऊन पोहोचलो 26-26 धावा मात्र पुन्हा सुरक्षा टाकायला येते गोलंदाजी राहुल यांच्या मार्फत क्षेत्राच्या नात्या इथे मात्र सिंगल वरती समाधान मानावं लागेल का यस यावेळी मात्र सिंगल वरती समाधान आणि या सिंगलच्या स्वरूपाने धावपलकारती धावा जाऊन पोहोचतात 28 धावा धावपलकारती लागल्या जातात चेंडू आपण खेळत जातो 27 धावा 4 चेंडूने 27 धावा अजून सुद्धा 2 चेंडूच्या गेल्या शिल्लक 27 धावा यावेळी मात्र चेंडूला क्रॉस केला क्षेत्राच्या नासेला चेंडू निघून गेला टेनिस क्रिकेट मधील काय षटकार अंतिम चेंडू राहुलचा यावेळी मात्र चेंडू पुन्हा शफल यावेळी मात्र फलंदाज बाद फलंदाज यावेळी मात्र बाद होतो यष्ट आउट पोहोचला झाला तर क्लीन होतं धावपलकर धावा जाऊन पोहोचला 33 धावा आणि विजयासाठी राहुल ब्लास्टर्स कलंबड संघाला 34 धावेची आवश्यकता असेल 12 चेंडू 34 धावा तिच्याकडे बोलूया मधुर संगीत नंतर मैदानाकडे मैदानामध्ये फलंदाज दाखल होतं एका साईडला पण पाहतोय राहुल यावेळी मात्र मैदानामध्ये आणि आशिष आज मात्र इथे राहुलवरती पारितोषिकाचा वर्षाव झाला कारण की गोलंदाजीसाठी आला होता तेव्हा सुद्धा गोलंदाजीसाठी विकेटसाठी 100 रुपये होते आता मात्र काय घडलं तर षटकारासाठी या 2 चेंडूमध्ये जर एखादा षटकार चला लगेच आमचा बराबर आमच्याबरोबर या संतोष सगळी गोलंदाजी हात आलेलं का एका साईडला पण पाहिलं शेवटी 26 संघाचा संदेश वॉट बॉलिंग सुरेख गोलंदाजी यावेळेला हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज कोंबले संघाचा संदेश
कुठल्या प्रकारे मात्र गोलंदाजी हाताळलेला येणारे 12 चेंडू आणि 34 जबाब 12 बॉल रिमाइंडिंग 34 रन रिक्वायर्ड टू विन 12 गेम शेष और 34 रनों की जरूरत है पहले 2 चेंडू मध्ये षटकार 100 रुपये राहुल साठी सुरेंद्रजी शिर्के साहेबांकडून दोन चेंडूमध्ये जर एखादा षटकार येतो तर राहुल साठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे सुरेंद्रजी शिर्के साहेब यांचा आज एटीएम कुठेतरी खाली होताना पाहायला भेटेल का राहुल खाली करेल का सुद्धा येणारा प्रश्नचिन्ह आहे नक्कीच करेल असा आवाज आमच्यापर्यंत आलाय पहिला चेंडू राजा मावरता विकेट थोडी संघाला बेस्ट मात्र पहिला चेंडू मात्र 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावांनी एका श्रेणी असं वाटलं होतं की झेल होईल मात्र राहुल सारखा फलंदाज मैदानामध्ये राहण्यात गरजेचं असेल एक चेंडू मध्ये 2 धावा शेवटचा एक चेंडू असेल जो सुद्धा राहुलसाठी षटकारासाठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे सुरेंद्रजी शिर्के साहेब यावेळी मात्र यांचा आता मात्र एटीएम कुठेतरी खाली करताना पाहायला भेटेल का तर की पारितोषिकांचा वर्षाव पाहायला भेटेल पारितोषिकांचा वर्षाव करतायत सुरेंद्रजी शिर्के साहेब पहिल्या चेंडूमध्ये 2 धावा गोलंदाजी मार्गावरती संदेश या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज यावेळी मात्र सूर्यका मार्गात क्लासिकल ड्राइव्ह क्षेत्ररक्षण तोच इथे मात्र डायरेक्ट यांची संधी होती मात्र क्षेत्ररक्षकाला मात्र फक्त एक होते त्या डरला मात्र डायरेक्ट हिट नसेल सिंगल होते आणि या सिंगलने आता मात्र धावपल करते धावा 2 चेंडू मागे 3 धावा धावा 2 चेंडू आणि 3 धावा षटकातील गोलंदाज आपला तिसरा चेंडू घेऊन फलंदाज आशिष साठी यावेळी मात्र आशिष सुरेख फटका स्टेप डाऊन लगावून हा तो सुरेख फटका चौकार वाडा शॉट ऍब्सोल्युटली सुरेख फटका चौकार निश्चित आता मात्र धावपल करतो धावा जाऊन पोहोचलाय 7 आकडा मात्र पुढे आला या षटकातील हा पुढील चेंडू फलंदाज आशिष साठी शॉर्ट डिलिव्हरी होते यावेळी मात्र चेंडूला वेगवान पद्धतीने हाताळला जातो इथे मात्र निर्धावाच्या गती समाप्ती थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं यावेळी मात्र चेंडूला मागच्या चेंडूपेक्षा थोडासा वेगाने फेकण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र गोलंदाज धावपल करते जाऊन पोहोचतात मात्र 7 धावा चेंडूचा केला पण पाहतो तो मात्र 4 चेंडूचा 7 धावा या 2 चेंडूमध्ये जर एखादा षटकार थोडस सामन्यामध्ये पडत 17चा स्ट्राईक रेट राखायचा आहे 7 धावा धावपल करते आहेत बघूया एखादा मोठा पडता येतोय असेल क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताय चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या जवळ येतो इथे मात्र आपण पाहतो फलंदाजा मात्र सूर्यग्रहण विकेट करतात आणि धावपल करते धावा जाऊन पोहोचला त्या मात्र 10 धावा चेंडूचा खेळ झाला 5 या चेंडूवरती षटकार येतो तर जवळजवळ रिक्वायर्ड रन रेट होता तो मात्र राखला जाईल 17चा जो रन रेट आहे तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र षटकार येणं तेवढं गरजेचं असेल चला षटकारांसाठी 100 रुपयांचा पारितोषिक सुद्धा आलेला आहे सुरेंद्रजी शिर्के साहेब बघूया हा षटकार येतोय का 10 धावा टप्पल दाखल करते अंतिम चेंडू यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर लेफ्टला खूपच बाहेर पंचांपर्यंत पोहोचतात वाईटचा सिग्नल येतो या वाईटच्या स्वरूपाने या बोनस स्वरूपाने धावपल करतो बाबा 1 ने जाऊन पोहोचला ती मात्र 11 धावा षटकारांसाठी आपण मात्र सुरेंद्रजी शिर्के साहेबांकडून 100 रुपयांचा पारितोषिक परत धावपल करते टप्पल लागला जातो 34 धावांचा पाठलाग करताना एका सुरेख संघा मात्र मैदानामध्ये आपला समोर रमतो तो 2 सेंटर मध्ये आपण पाहतो राहुल ब्लास्टर्स कलंबाट वर्सेस कोकला 11 यावेळी मात्र चेंडूला लॉक केलाय चेंडू मात्र लॉक घेतो टेनिस क्रिकेटमध्ये टर्नल फटका आणि हा
मीटिंग नाही घ्यायची, थोडस मीटिंग मध्ये आपला वेळ होईल. ओव्हर आता मात्र 6 चेंडू 19 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 धावाचा जो रिक्वायर्ड रेटर होता त्याच्या मात्र जवळपास जवळ पोहोचलाय. राहुल ब्लास्टर्स कलंबट असेल 15 धावा. आता मात्र येणारे शेवटचे 6 चेंडू 19 धावा. हवेचा वेग एवढा वाढलाय की नक्की इथे षटकारांची आतिषबाजी सुद्धा पाहायला भेटेल. 6 ball remaining and 9-10 run required to win. 6 game शेष और 19 रनों की जरूरत है. 6 चेंडू 19 धावा. कुठला संघ मात्र विजय होईल? आशिष ती कामगिरी करेल का? राहुल ती कामगिरी करेल का? राहुल ब्लास्टर संघाला आता मात्र हा 2 फलंदाजांची आवश्यकता असेल, गरज असेल. 6 चेंडू 19 धावा. गोलंदाजी मार्गावरती आला दुसरे षटक करण्यासाठी सुनील याचे सुद्धा मात्र कौतुक करावं तेवढं कमीच असेल. मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी सुनील आणि सुरेख गोलंदाजी. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू आशिष साठी राईट ओव्हर द विकेट. मात्र पहिला चेंडू वेगवान आणि इथे मात्र फलंदाज बाद. सुरेख स्पेशल येणारे आपण चेंडू केलं पाहतो तर मात्र 5 आणि 5 चेंडू आणि 19 धावा. 3 मोठे फटके. त्या 5 चेंडू मध्ये 3 मोठे फटक्यांचा मात्र प्रयत्न करायला हवा. फलंदाज नव्याने मैदानामध्ये दाखल. शाळा दिलेल्या चेंडूला मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र रेस आहे आणि या रेस मध्ये यशस्वी होते मात्र गोलंदाज. यावेळी मात्र आपण पाहतो 2 चेंडू. या 2 चेंडूमध्ये जर एखादा षटकार येतो तर फलंदाज आपण पाहतो फलंदाजी मार्गावरती राहुलसाठी 100 रनचा पारितोषिक असेल आणि या 2 चेंडूमध्ये जर गडीबाद करतो तर गोलंदाज सुनीलसाठी सुद्धा 100 रुपये असतील. बघा दोन्ही साईडून क्रिकेटला सेम पाहायला भेटतो. दोन्ही साईडून पारितोषिकांचा वर्षाव मात्र पाहायला भेटतो. गोलंदाजाला मात्र खुश ठेवलं जात आहे, तिथे मात्र फलंदाजाला सुद्धा खुश ठेवलं जात आहे. राहुल ब्लास्टर्सचं विन झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल डीजे ऑपरेटरांच्या मार्फत. यावेळी मात्र सूर्याचा बडका क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा बडका आणि हा तो एकच चौकार ब्लास्टर संघ जर इथे विजय होतो तर आपण पाहतो डीजे ऑपरेटर सुद्धा तापलेला आहे. डीजे ऑपरेटर सुद्धा इथे मात्र थोडस वेगळ्या मूडमध्ये आपल्याला पाहायला भेटत. त्याच्याकडे 500 रुपये असतील राहुल ब्लास्टर संघासाठी आणि षटकारासाठी आपण पाहतो सुरेंद्रजी शिर्के साहेबांकडून 100 रुपये. कामगिरी करेल का? येणारे 3 चेंडू आणि 15 धावा. गोलंदाजासाठी सुद्धा पारितोषिक असेल. या चेंडूवरती जर गरीब आहेत तर 100 रुपये आणि फलंदाजासाठी या चेंडूवरती षटकार 100 रुपयांचं पारितोषिक. 3 चेंडू 15 धावा. 3-15 गोलंदाज सुनील. या षटकातील मात्र हा पुढील चेंडू. मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू गोलंदाज सुनील मात्र कमबॅक करतो. तो वेगवान गोलंदाजी एक टिचून मारायला मात्र पाहायला भेटतो. आता मात्र 2 चेंडू 15 धावा. 2-15. आता सेन्सेस वाढला 1000 रुपयावर जाऊन पोहोचला. 500+500 डीजेला आता मात्र टाकलेला आहे. 1000 रुपये आतापर्यंत पारितोषिकाचा वर्षा वाढतो. षटकार 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 आणि हा सुरेख क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाचं यावेळी मात्र कौतुक करावं लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण. आता मात्र 1 चेंडू 15 धावा. हा षटकार आला असता थोडंसं सामन्यामध्ये नक्कीच रोमांचक वाढला असता
एक चेंडू 9 असता मध्ये तसं काही घडत नाही. 1 चेंडू आणि 15 धावा. एक चेंडू आणि 15 धावा. रिमेनिंग 1 शेषवर 15 रनची जरूरत. 1 चेंडू आणि 15 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. शरा बिलबर कोणाला चेंडूला पोल केला. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र जाऊन पोहोचला आहे षटकारासाठी मैदानामध्ये कोणी जाऊ नका. मैदानामध्ये कोणीही जाऊ नका. सेलिब्रेशन बाहेर होणार आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळेअभावी सांगतो मित्रांनो, कुठे करून कुठल्याही प्रकारे त्यासाठी लगेच पांढर संघाचा कर्णधार